Now this is our 11th lecture on the topic dual nature of radiation and matter. In today's lecture, I am discussing Davison and Germer experiment, which is important one for de Broglie, because this experiment confirms the wave nature of particle. लक्षात घ्या, हा एक्सपेरिमेंट महत्त्वाचा कोणासाठी? डी ब्रोगलीसाठी आहे, कारण की या एक्सपेरिमेंटनी प्रूव्ह केलं की पार्टिकलला वेव्ह नेचर असतं. ओके, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दिस इज नॉट फॉर द स्टुडंट्स अपियरिंग फॉर महाराष्ट्र बोर्ड ऑफ 2021. हा सिलेबसमधनं या वर्षीसाठी कट केलेला पार्ट आहे. त्यामुळे यावर्षी बोर्डाची परीक्षा जी विद्यार्थी देणार आहेत, म्हणजे 2021ची जी एक्झाम बोर्डाची असेल, त्यामध्ये या पार्टवर प्रश्न नसेल. ओके, लक्षात घ्या. पण मग याचं इम्पॉर्टन्स काय तर मी तुम्हाला सांगितलं आहे की डी ब्रोगलीने जे हायपोथेसिस प्रपोज केलं होतं की ज्या प्रकारे वेव्हला पार्टिकल नेचर देता येतं, त्याच प्रकारे पार्टिकलला वेव्ह नेचर पण देता येतं. हा जो कॉन्सेप्ट त्यांनी मांडला होता, हे जे हायपोथेसिस त्यांनी मांडलं होतं, त्याचं कन्फर्मेशन देण्याचं काम या एक्सपेरिमेंटमध्ये आहे. आता या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय काय बघणार? सेटअप कसं आहे त्या एक्सपेरिमेंटचं, याचं वर्किंग, देन ऑब्झर्वेशन ऑफ द एक्सपेरिमेंट्स, कन्क्लुजन्स फ्रॉम द ऑब्झर्वेशन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट. इम्पॉर्टंट तर तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, नाव the setup for Davison and Germer experiment is like this. आता तुम्ही म्हणसाल की हे सगळं एवढं कसं लक्षात ठेवायचं? बघा, आता टोटल अरेंजमेंट ऑफ दिस एक्सपेरिमेंट इज एनक्लोज इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. लुक ॲट दिस रेक्टेंगल, ब्लॅक रेक्टेंगल. इट इज इव्हॅक्युएटेड चेंबर. या इव्हॅक्युएटेड चेंबरच्या आतमध्ये देर इज अन इलेक्ट्रॉन गन. आता इलेक्ट्रॉन गन कशी वर्क करते, काय करते, त्याच्याबद्दल मी डिस्कस करेलच. पहिले फक्त लक्षात घ्या, दिस इज इलेक्ट्रॉन गन, दिस इज फिलामेंट विच इज हीटेड बाय मीन्स ऑफ लो टेन्शन बॅटरी. एकदम कमी व्होल्टेजची बॅटरी त्या फिलामेंटला आपल्याला लावायची आहे की ज्यामुळे करंट या फिलामेंटमधनं पास होईल, फिलामेंट गरम होईल. या फिलामेंटवर कोटिंग केलेलं असतं थर्मिओनिक इमिशन दाखवणाऱ्या मटेरियलचं, ठीक आहे, बेरियम ऑक्साईडचं. त्यामुळे हीट झाल्याबरोबर याच्यामधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणं सुरू होतील. थर्मिओनिक इमिशनच्या प्रोसेसमध्ये आपण बघितलं होतं की त्या मेटलला हीट केलं की त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. तोच कॉन्सेप्ट, थर्मिओनिक इमिशनद्वारे हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स आपल्याला ॲक्सलरेट करायचे आहेत. काय करावं लागेल? पॉझिटिव्ह पोटेन्शियल द्यावं लागेल. मग ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल या ॲनोडच्या साहाय्याने दिलं गेलं. पहा, दिस इज कनेक्टेड टू हाय टेन्शन बॅटरी. आता हाय टेन्शन बॅटरी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की त्या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स खूप जास्त असतं, बरोबर आहे. म्हणजे या बॅटरीचं व्होल्टेज जास्त असेल. फिलामेंटला जोडलेली जी लो टेन्शन बॅटरी तिचं व्होल्टेज कमी असेल. म्हणजे ही कमी व्होल्टेजची बॅटरी, ही जास्त व्होल्टेजची बॅटरी, ठीक आहे. हे व्होल्टेज तुम्हाला कमी जास्त करता येते. इथे पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट तुम्हाला दिसत आहे. ओके, दिस इज पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट. सो यू कॅन मेंटेन द पोटेन्शियल ऑफ दिस ॲनोड विथ रिस्पेक्ट टू द फिलामेंट. या ॲनोडचं पोटेन्शियल तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू फिलामेंट कमी जास्त करता येते. यू कॅन चेंज, कारण की इथे हा व्हेरिएबल सप्लाय आपण लावला आहे. पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आपण घेतली आहे. बघा, आता इथे इलेक्ट्रॉन तयार झाले. का बरं तयार झाले? कारण की ती फिलामेंट हीट झाली. फिलामेंट हीट झाल्यामुळे त्या फिलामेंटवर आपण कोटिंग केलेलं होतं थर्मिओनिक इमिशन दाखवणाऱ्या मटेरियलचं. त्यामुळे त्या थर्मिओनिक इमिशन दाखवणाऱ्या मटेरियलमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले. ते बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स इथे कलेक्ट झालेले आहेत. आता हा जो ॲनोड आहे, हा ॲनोड या प्रकारे आहे. बघा, इट इज सिलेंड्रिकल ॲनोड. हे असं या फॉर्ममध्ये तो ॲनोड आहे. मेटलपासून बनलेला, आतमधनं पोकळ, हॉलो सिलेंडर विथ 2 होल्स. इथे आणि इथे अलॉंग द ॲक्सिस ते 2 होल ठेवलेले असतात. लोक, इट इज गिवन पॉझिटिव्ह पोटेन्शियल, means positive potential is on this complete cylinder. मग आता सगळे येणारे इलेक्ट्रॉन पाहता, हा समजा इलेक्ट्रॉन आहे,
हा इलेक्ट्रॉन या पॉझिटिव्ह पोटेन्शियलकडे अट्रॅक्ट होईल. हा जर अट्रॅक्ट झाला तर काय होईल, हा त्या सिलेंडरला त्या ठिकाणी चिटकून जाईल. असे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहेत. बस बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स समोर पूर्ण एरिया पॉझिटिव्हली चार्ज, त्यामुळे हे सगळ्या इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेशन मिळेल आणि सगळेचे सगळे जे इलेक्ट्रॉन आहेत ते त्या सरफेसला नाही चिटकणार किंवा ते सरफेसशी ते कंबाईन नाही होणार, तर ते सगळे इलेक्ट्रॉन घुसतील या होलमधनं. ऑल these electron will pass through this hole of the hollow cylinder. It will move like this and a fine beam of electron emerge out of the anode. एक इलेक्ट्रॉनचा फाईन बीम आपल्याला मिळेल. मग आता हा इलेक्ट्रॉनचा फाईन बीम म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो आपल्याला मिळतोय या फिलामेंटमधनं तयार झालेल्या इलेक्ट्रॉनचा, आणि म्हणून मग याला म्हटलं गेलंय इलेक्ट्रॉन गन. इलेक्ट्रॉनचा फ्लो आपल्याला मिळतोय आणि इलेक्ट्रॉनचा बीम आपल्याला मिळतोय की जो इलेक्ट्रॉनचा बीम आपण इन्सिडेंट केलाय या निकेल क्रिस्टलवर. ठीक आहे, तो बीम इन्सिडेंट झाल्यानंतर या निकेल क्रिस्टलमध्ये जे ॲटमच्या लेयर्स आहेत त्याच्यापासनं तो इलेक्ट्रॉनचा बीम काय होईल, डिफ्रॅक्ट होईल, स्कॅटर्ड होईल. कोणता शब्द वापरला चालतो, तो बीम स्कॅटर्ड झाला तर वेगवेगळ्या डायरेक्शननी तो बीम जाईल. आता व्यवस्थित लक्ष ठेवा, द मेन कॉन्सेप्ट. धिस बीम गेट स्कॅटर्ड फ्रॉम द निकेल क्रिस्टल अँड विच मे डेविएट इन एनी डायरेक्शन. आता कोणत्या डायरेक्शननी किती इलेक्ट्रॉन्स चालले, कोणत्या डायरेक्शननी किती इलेक्ट्रॉन्स स्कॅटर्ड झाले हे आपल्याला शोधायचं आहे. मग आता या डायरेक्शनी समजा 100 इलेक्ट्रॉन्स चालले, या डायरेक्शनी 1000 इलेक्ट्रॉन्स चालले, या डायरेक्शनी समजा 50,000 इलेक्ट्रॉन्स चालले, आणि जाणारे इलेक्ट्रॉन आपल्याला मोजायचे पण आहेत. सो थिंक, काय करता येईल आपल्याला, कोणत्या दिशेने किती चालले ते पण पाहायचे आहेत आणि किती गेले ते आपल्याला मोजायचे पण आहेत. इलेक्ट्रॉन एक एक तर आपल्याला मोजता येत नाही, ते मान्य आहे, ते सोडून द्या. मग इलेक्ट्रॉन मोजायचे म्हणजे त्या इलेक्ट्रॉनपासून जर आपण करंट तयार केला तर तो करंट आपल्याला समजू शकतो की या डायरेक्शनने आलेल्या इलेक्ट्रॉनमुळे 1 मायक्रोएम्पियर करंट आहे, या डायरेक्शनने येणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे समजा 2 मायक्रोएम्पियर करंट आहे, या डायरेक्शनने येणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे समजा 5 मिली एम्पियर करंट आहे, हे आपण करू शकतो. मग हा जो इलेक्ट्रॉनचा बीम स्कॅटर्ड झाला आहे तो इलेक्ट्रॉनचा बीम आपण इलेक्ट्रॉन डिटेक्टरवर टाकतोय. इट इज इलेक्ट्रॉन डिटेक्टर, जे म्हणजेच ते इलेक्ट्रॉन जो कॅप्चर करेल, म्हणजे ते पॉझिटिव्ह पोटेन्शियल ठेवलेलं असेल आणि या ठिकाणी सेन्सिटिव्ह गॅल्व्हनोमीटर पण अटॅच असेल. इथे इलेक्ट्रॉन आले ते त्या गॅल्व्हनोमीटरमधून पास होतील. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन जातील किंवा जेवढे जास्त इलेक्ट्रॉन इथे स्ट्राईक होतील या डिटेक्टरवर तेवढा गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन आपल्याला जास्त दिसेल. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन जर जास्त इन्सिडेंट झाले त्या डिटेक्टरवर तर आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये जास्त करंट दिसेल किंवा गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन जास्त दिसेल. नाउ लुक, with the help of electron gun, a beam of electron is incident on the nickel crystal, because of which it gets scattered in the medium or in the enclosure. वेगवेगळ्या डायरेक्शन इलेक्ट्रॉन बीम स्कॅटर्ड होईल. These scattered electron are detected with the help of electron detector. Means with the help of this electron detector, it is mounted on a circular scale. म्हणजे हा असा मूव होऊ शकतो, इकडे इकडे इकडे, म्हणजे या डायरेक्शनने किती इलेक्ट्रॉन येतात ते दिसेल. इथे असेल तर या डायरेक्शन येणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याला मोजता येईल. इथे असेल तर या डायरेक्शन येणारी, इथे त्याला इथे शिफ्ट केलं तर या डायरेक्शनने येणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याला मोजता येईल. म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शननी स्कॅटर्ड इलेक्ट्रॉनची इंटेन्सिटी किती आहे ते आपल्याला या इलेक्ट्रॉन डिटेक्टरच्या साहाय्याने मोजता येईल. चला आता लक्ष ठेवा. इलेक्ट्रॉनचा बीम निकेल क्रिस्टलवर टाकला, निकेल क्रिस्टल त्याला स्कॅटर्ड करेल, वेगवेगळ्या डायरेक्शननी इलेक्ट्रॉन जातील. कोणकोणत्या डायरेक्शननी किती इलेक्ट्रॉन चालले ते आपल्याला शोधता येतं विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन डिटेक्टर.
इलेक्ट्रॉन डिटेक्टरचा रोल तुम्हाला समजला. हाय टेन्शन बॅटरी का बरं? कारण की आपल्याला या ॲनोडला जास्त पोटेन्शियल द्यायचं आहे. ॲनोडला पॉझिटिव्ह पोटेन्शियल जे आपल्याला द्यायचं आहे ते कमी जास्त करायचं. आता लक्ष द्या, या ठिकाणी समजा मी पहिले व्होल्टेज कमी ठेवलं 20 व्होल्ट. 20 व्होल्टवर हा बीम निघाला, तो त्या निकेल क्रिस्टलवर इन्सिडेंट होईल आणि या निकेल क्रिस्टलमधनं जो स्कॅटर्ड बीम असेल तो वेगवेगळ्या डायरेक्शनने जाईल. काही 10 डिग्री अँगलवर स्कॅटर्ड होतील, काही 20 डिग्री अँगलवर स्कॅटर्ड होतील, काही 30 डिग्रीवर अँगलवर स्कॅटर्ड होतील अँड सो ऑन. मग आता आपण चेक करत जातोय की कशा प्रकारे ते स्कॅटर्ड बीम आपल्याला समोर मिळणार आहेत. पण त्याच्या पहिले बघा, आता आपण सेटअप क्लिअर केलं, एक्सपेरिमेंटल सेटअप. त्याला लक्षात आलं कसं आहे तर डायग्राम आपल्याला काढता येते. सध्या तुम्हाला यावर्षी काढायचं काम नाही म्हणा, पण जे कोणी नंतरचे विद्यार्थी बघतील त्यांच्यासाठी मात्र डायग्राम ही या प्रकारे तुम्हाला काढता येईल. याचं वर्किंग समजलं की इलेक्ट्रॉनचा बीम तयार होईल. इलेक्ट्रॉनचा बीम तयार करण्यासाठी काय वापरलं आहे आपण? इलेक्ट्रॉन गन. हा इलेक्ट्रॉनचा बीम निकेल क्रिस्टलवर पडेल, निकेल क्रिस्टल त्याला स्कॅटर्ड करेल, वेगवेगळ्या डायरेक्शनने इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड होतील आणि ते स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन आपण डिटेक्ट करणार आहे इलेक्ट्रॉन डिटेक्टरच्या साहाय्याने. आता या ठिकाणी ॲटमॉस्फिअरचा इफेक्ट होऊ नये म्हणून याला सगळ्याला आपण इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये एनक्लोज केलेला आहे. चला, म्हणजे वर्किंग आपलं मिळालं. आता आपण बघतोय की या ठिकाणी काय काय ऑब्झर्वेशन्स मिळाले. बघा, आता ऑब्झर्वेशनपर्यंत जाण्याच्या पहिले मी काय म्हटलं होतं, पोटेन्शियल मी जर इथे वाढवलं तर थिंक दीज आर फ्री इलेक्ट्रॉन्स. या फ्री इलेक्ट्रॉनला मिळणारं पोटेन्शियल वाढत आहे. काय होईल? त्यांना मिळणारं ॲक्सलरेशन वाढेल. बरोबर आहे, म्हणजे ॲक्सलरेटिंग पोटेन्शियल वाढेल का? डी ब्रोगलीचा फॉर्म्युला आठवून ठेवा. डी ब्रोगलीचा फॉर्म्युला, वेवलेंथ ऑफ मॅटर वेव लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ पोटेन्शियल इन व्होल्ट्स. बरोबर आहे, हा फॉर्म्युला आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लिअर केलेला आहे. आठवत नसेल तर मागचं लेक्चर बघून घ्याल एकदा. सो वेवलेंथ असोसिएटेड विथ द मटेरियल पार्टिकल और इलेक्ट्रॉनशी आपण कॅल्क्युलेशन केले होते. द वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन इज 1.228 इन अपॉन अंडर रूट व्ही इन व्होल्ट्स. आणि हे जे रीडिंग आपल्याला मिळणार आहे ते मिळणार आहे नॅनोमीटरमध्ये. ती वेवलेंथ नॅनोमीटरमध्ये असेल हे आपल्याला माहिती आहे. मग आता लक्ष द्या, इथलं पोटेन्शियल 20 व्होल्ट घेतलं, इथे V20 टाका. इथलं व्होल्ट 50 व्होल्ट घेतलं पोटेन्शियल, इथे 50 टाका. इथलं पोटेन्शियल 54 व्होल्ट घेतलं, इथे 54 टाका. तुम्हाला पर्टिक्युलर वेवलेंथ मिळेल. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष ठेवा, समोर काय ऑब्झर्वेशन मिळतं आणि त्या ऑब्झर्वेशनवरनं आपल्याला कन्क्लुजन्स काय काढायचे आहेत. ओके, इथपर्यंत काही अडचण? ओके. The observations of this experiment are, we can change the potential of anode. या ॲनोडचं पोटेन्शियल आपल्याला चेंज करता येतं. डेव्हिसन अँड जर्मर also changes the potential of anode, means accelerating potential is changed, and they observe that at a particular potential, that is at 54 व्होल्ट, म्हणजे या ॲनोडला त्यांनी 54 व्होल्टवर कन्सिडर केलं किंवा ठेवलं, तर त्यावेळेस हा इलेक्ट्रॉनचा जो बीम तयार झाला तो या निकेल क्रिस्टलपासनं स्कॅटर्ड होतो आणि 50 डिग्रीवर, हा अँगल जर 50 डिग्री असेल तर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन हे या डायरेक्शननी त्याला मिळाले होते. म्हणजे इथे इंटेन्सिटी त्या इलेक्ट्रॉनची त्याला खूप जास्त मिळाली. बघा, दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. The accelerating potential is kept at 54 volt so that scattered beam has maximum intensity at 50 degree. Now, according to de Broglie's hypothesis, the wavelength associated is 1.228 upon root V. Root V means potential, and potential is 54 volt. If you calculate this, then you will observe to be
0.167 nanometer. According to de Broglie's hypothesis, the wavelength observed for this particular scattering of the electron is 0.167 nanometer. आता व्यवस्थित लक्ष ठेवा, हे ऑब्झर्वेशन जे मिळालं त्या 50 डिग्रीला जो पीक मिळाला त्यानुसार वेवलेंथ त्यांनी कॅल्क्युलेट केली डी ब्रुगलीच्या हायपोथेसिसनुसार, तर ती एवढी येते. ॲट द सेम टाईम डिफ्रॅक्शनचा जर तुमचा स्टडी झाला असेल तर डिफ्रॅक्शनमध्ये एका पर्टिक्युलर डायरेक्शनने डिफ्रॅक्शन होतं, मॅक्झिमम इंटेन्सिटी असते, मिनिमम इंटेन्सिटी असते आणि त्यानुसार मग आपण कंडिशन टाकतो. त्या डिफ्रॅक्शननुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं युजिंग डिफ्रॅक्शन, ती वेवलेंथ आपल्याला मिळते 0.165 नॅनोमीटर. बघा इथे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन किंवा एक्सपेरिमेंटनुसार मिळणारी व्हॅल्यू आणि आपण त्या डिफ्रॅक्शनचा विचार करून कॅल्क्युलेट करून काढलेली व्हॅल्यू ह्या नियरली सेम आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या डी ब्रोगलीनी जे सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन जर मूव्ह झाला त्याला व्ही एवढ्या पोटेन्शियलने जर आपण ॲक्सलरेट केलं तर त्या इलेक्ट्रॉनशी रिलेटेड असणारी वेवलेंथ एवढी असेल. मीन्स थिअरॉटिकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही प्रकारे ती कन्फर्म झाली. मग ती थिअरॉटिकली आणि प्रॅक्टिकली कन्फर्म झाली तर याचा अर्थ काय? इट मीन्स दॅट this experiment confirms wave nature of particle. Wave nature of particle. So, matter also has dual nature, particle nature as well as wave nature. बघा आपला चॅप्टर काय? dual nature of radiation and matter. पहिले आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला, ज्यामध्ये आपण प्रूव्ह केलं की लाईटला वेव नेचरच्या सोबत पार्टिकल नेचर पण असतं, पहिला पार्ट. त्यानंतर आपण सेकंड पार्ट म्हणजे डी ब्रोगलीज हायपोथेसिस, डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट हे जे डिस्कस करतोय याद्वारे आपण प्रूव्ह करतोय की त्या मटेरियल पार्टिकलशी असोसिएटेड वेव पण असते. ओके, म्हणजे पार्टिकलला म्हणजेच मॅटरला पण ड्युएल नेचर असतं. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. आपण सेटअप बघितलं, ऑब्झर्वेशन्स बघितले, याच्यावरून आपण कन्क्लुजन काढलं की डी ब्रोगलीज हायपोथेसिसनुसार येणारा आन्सर आणि या एक्सपेरिमेंटनुसार येणारं वेवलेंथचं आन्सर सारखंच येतं. म्हणून वेव नेचर या एक्सपेरिमेंटद्वारे कन्फर्म झालं त्या मॅटरचं. मग आता या ठिकाणी आपल्याला समोरचा पॉईंट बघायचा आहे की या एक्सपेरिमेंटचे इम्पॉर्टन्सेस काय आहेत. द इम्पॉर्टन्सेस ऑफ दिस एक्सपेरिमेंट आर, लोक, it was the first experiment to prove wave nature of electron. हा सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट होता की ज्याने प्रूव्ह केलं इलेक्ट्रॉनला आपल्याला वेव नेचर पण देता येतं. सेकंड इम्पॉर्टन्स इज इट डेमॉन्स्ट्रेट डिफ्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन बीम सेम ॲज दॅट ऑफ लाईट. यानी इलेक्ट्रॉनचं डिफ्रॅक्शन लाईट सारखंच होतं हे पण प्रूव्ह केलं. सो दॅट्स वाय इट डेमॉन्स्ट्रेट डिफ्रॅक्शन ऑफ इलेक्ट्रॉन बीम सेम ॲज दॅट ऑफ लाईट. अँड साहजिकच आहे याचा रिझल्ट आपण बघितलेलाच आहे. इट कन्फर्म्स वेव नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हे आहेत या एक्सपेरिमेंटचे इम्पॉर्टन्सेस. मग आपण सेटअप पण बघितलं, त्यानंतर त्याचं वर्किंग पण बघितलं, ऑब्झर्वेशन पण बघितले, कन्क्लुजन पण बघितले आणि इम्पॉर्टन्सेस पण या पार्टचे बघितले आहेत. ठीक आहे, पॉईंट थेरॉटिकल आहे. फक्त एक फॉर्म्युला तिथे वापरला, डी ब्रोगलीची वेवलेंथ कशी कॅल्क्युलेट करायची आणि त्यानंतर एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू, त्या दोन व्हॅल्यू फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. ठीक आहे. लुक, दिस डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट इज नॉट फॉर 2021 एक्झाम. ओके. The experiment setup of Davison and Germer experiment for electron diffraction is as shown in the following figure.
सेटअपमध्ये काय येतं, तर इट कन्सिस्ट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन गन. आठवते तुम्हाला इलेक्ट्रॉन गननी काय केलं होतं, इलेक्ट्रॉन्स तयार केले होते, इलेक्ट्रॉनचा बीम तयार केला होता, की जो इलेक्ट्रॉनचा बीम कशावर टाकला होता आपण, त्या निकेल क्रिस्टलवर टाकला होता. तो निकेल क्रिस्टल एका होल्डरमध्ये ठेवलेला असतो, ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर निकेल क्रिस्टलपासून जो इलेक्ट्रॉनचा बीम स्कॅटर्ड झाला होता किंवा डिफ्रॅक्ट झाला होता म्हणू आपण, तर ते डिफ्रॅक्टेड इलेक्ट्रॉन कलेक्ट करण्यासाठी किंवा स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन कलेक्ट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डिटेक्टर ठेवला होता. अँड ऑल इज एनक्लोज इन अ इव्हॅक्युएटेड चेंबर. सेटअपमध्ये फक्त एवढंच लिहायचं आहे. नंतर डायग्राम तुम्हाला काढायची आहे. इथे वर तुम्हाला दिसत आहे हाय टेन्शन बॅटरी. मुद्दाम मी इथे नंबर ऑफ सेलनी दाखवले, फक्त HT लिहिलं म्हणजे हाय टेन्शन बॅटरी. इथे मी LT लिहिलं लो टेन्शन बॅटरी. याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सरळ ओळख झालं चालते याचं, या बॅटरीचं. पण या बॅटरीचं पात्र हे पॉझिटिव्हच पाहिजे, हे निगेटिव्ह पाहिजे, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ही ती फिलामेंट ज्याच्यामधनं करंट पास झाल्यामुळे याच्यामधनं इलेक्ट्रॉन्स तयार होतील, की जे या ॲनोडमधनं ॲन्युलर ॲनोड येतो, की जो इलेक्ट्रॉनचा बीम तयार करेल, की जो इलेक्ट्रॉनचा बीम या निकेल क्रिस्टलवर पडेल. निकेल क्रिस्टल त्याला स्कॅटर्ड करेल आणि स्कॅटर्ड झालेल्या इलेक्ट्रॉनच्या बीमला आपण डिटेक्टरच्या साहाय्याने शोधतोय की किती कोणत्या डायरेक्शनने किती इलेक्ट्रॉन्स चालले. ठीक आहे. आता एक्सपेरिमेंटल सेटअप. त्यानंतर आपण वर्किंग बघितलं, तर वर्किंगमध्ये आपल्याला म्हणता येतं द इलेक्ट्रॉन बीम produced by thermionic emission from tungsten filament coated with barium oxide and heated by low tension battery. The electron beam is produced by thermionic emission from the tungsten filament coated with barium oxide and heated by low tension battery. आलं लक्षात की त्या ठिकाणी फिलामेंट ही टंगस्टनपासून बनलेली असेल, त्याच्यावर बेरियम ऑक्साईडचं कोटिंग केलेलं असतं. त्या फिलामेंटमधनं करंट गेला की त्या बेरियम ऑक्साईडमधनं थर्मिओनिक इमिशन त्या ठिकाणी होतं आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ओके. द इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सलरेटेड बाय पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू द सिलेंड्रिकल ॲनोड अँड फोकस इन टू अ बीम विथ द हेल्प ऑफ हाय टेन्शन बॅटरी. आपण त्या सिलेंड्रिकल ॲनोडमधनं त्या इलेक्ट्रॉनला पाठवलं होतं. कशाप्रकारे त्याचा एक बीम तयार झाला इलेक्ट्रॉनचा, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तोच पॉईंट इथे मांडला आहे. द डिटेक्टर कलेक्ट्स द स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन अँड कनेक्टेड गॅलोनोमीटर मेजर्स द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन. आता जिथे जो डिटेक्टर लावलेला असतो त्या डिटेक्टरलाच एक गॅलोनोमीटर कनेक्टर असतो, मी तुम्हाला सांगितलं आहे. तो डिटेक्टरवर जेवढे इलेक्ट्रॉन पडतील त्यानुसार गॅलोनोमीटर करंट दाखवेल. जास्त इलेक्ट्रॉन त्या डिटेक्टरवर पडले तर गॅलोनोमीटर जास्त डिफ्लेक्शन दाखवेल आणि कमी इलेक्ट्रॉन पडले तर कमी डिफ्लेक्शन दाखवेल. सो द गॅलोनोमीटर मेजर्स द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन, हा त्या शब्दाचा अर्थ. द डिटेक्टर कॅन बी रोटेटेड ऑन द सर्क्युलर स्केल सो दॅट द इंटेन्सिटी ऑफ स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन कॅन बी मेजर्ड फॉर डिफरंट स्कॅटरिंग अँगल. वेगवेगळ्या अँगलनी किती इलेक्ट्रॉनचं स्कॅटरिंग झालं हे मोजण्यासाठी आपण तो डिटेक्टर त्या सर्क्युलर स्केलवर फिरवला होता. ओके. नाउ द ऑब्झर्वेशन्स आर Davison and Germer observed that when anode is at 54 volt, means accelerating potential is 54 volt, the scattered electron shows maximum intensity at a scattering angle 50 degree. तर त्या ठिकाणी मॅक्झिमम इलेक्ट्रॉन 50 डिग्रीच्या डायरेक्शननी स्कॅटर्ड होतात, हे तिथे दिसलं होतं. This peak is due to constructive interference of the electrons scattered from the different layers of atom of nickel. आता याचा अर्थ काय, 50 डिग्रीच्या दिशेने सगळे इलेक्ट्रॉन का बरं चालले होते, तर जे इलेक्ट्रॉन त्या निकेल क्रिस्टलच्या सरफेसवर पडतील, तर निकेल क्रिस्टलच्या स्ट्रक्चरचा जर तुम्ही विचार करसाल तर नंबर ऑफ लेयर्स असतील ॲटमच्या, तर त्या वेगवेगळ्या लेअरमधनं हे इलेक्ट्रॉन स्कॅटर्ड झालेले असतील आणि त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल आणि म्हणून मग ते एकाच डायरेक्शननी सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन्स येतील. म्हणून वाक्य काय वापरलं बघा, दिस पीक इज ड्यू टू constructive interference of electrons scattered from different layers of atom of nickel. So as per the above values of experimental observed wavelength of the electron according to de Broglie must be, बघा आता, as per above values the experimental observed wavelength of the electron according to de Broglie must be.
तर डी ब्रुगलीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1.228 अपॉन रूट व्ही मीन्स 1.228 अपॉन रूट 54 अँड इट इज फाउंड टू बी 0.167 नॅनोमीटर. म्हणजे या एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशननुसार आपल्याला काय मिळतं तर वेवलेंथ त्या मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनशी रिलेटेड किती असेल 0.167 नॅनोमीटर. बट इफ यू यूज डिफ्रॅक्शन to explain this particular phenomena, you will find that the wavelength associated as per that angle 50 degree scattering angle, the wavelength is found to be 0.165 nanometer. बघा एक्सपेरिमेंटच्या व्हॅल्यूनुसार मिळणारा आणि त्या डिफ्रॅक्शनच्या याच्यानुसार मिळणारे दोन्ही जे आन्सर आहेत ते जवळपास सारखे आहेत. धिस शो कन्क्लुजनमध्ये काय म्हणता येईल मग आपल्याला, धिस शोज दॅट वेवलेंथ असोसिएटेड विथ द मुव्हिंग इलेक्ट्रॉन as per de Broglie and experimental observation are in close agreement. Hence, Davison and Germer experiment confirms de Broglie's hypothesis of wave-particle duality. Okay. आता या एक्सपेरिमेंटचे इम्पॉर्टन्सेस आपण बघतोय. तर इम्पॉर्टन्सेस काय आहेत तर दिस वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह वेव नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. It demonstrate diffraction of electron beam similar to diffraction of light. आणि तिसरे इम्पॉर्टन्स आहे it confirms the wave nature of electron. ओके, आला पॉईंट सगळा लक्षात. एकदा ऐकून घ्या मात्र, कारण की जरी तुम्हाला बोर्डामध्ये नसेल तर एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट तुम्हाला तिथे इलेक्ट्रॉन बीम इलेक्ट्रॉन गन कसं काम करते, डिटेक्टर काय असेल, हे सगळे पॉईंट क्लिअर होतात. ओके.